पॅरिसमध्ये पुन्हा अपहरण नाट्य। पॅरिसच्या ईशान्य भागातल्या उपनगरात 2 जणांना अज्ञात व्यक्तींनी ठेवलं ओलीस। मुंबई एअरपोर्टच्या वॉशरूमच्या भिंतीवर दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्याची धमकी। या धमकीत आयसिसचा उल्लेख, चौकशी सुरू। दोन 2015-2016 साठीच्या गळीत हंगामासाठी एफआरपी भाव जाहीर। 9.5% उतार्यासाठी 2300चा भाव, तर स्वाभिमानीने केली 2500च्या दराची मागणी। राजू शेट्टींचा शरद पवारांवर हल्लाबोल। पवारांच्या काळात एफआरपीचं सूत्र बदलल्याने शेतकरी आणि ऊस उत्पादकांना फटका बसल्याचा आरोप। सरकारमध्ये असलो तरी शेतकऱ्यांची साथ शिवसेना सोडणार नाही। राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाण्यातल्या वसतिगृहाच्या दुरवस्थेला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनीला अखेर न्याय। आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। आंदोलन केलं म्हणून देण्यात आलेला निलंबनाचा आदेश रद्द। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात। पेट्रोलचे दर ₹2.42 तर डिझेलच्या दरात ₹2.25 घट। आणि पुण्यातल्या वसंतोत्सवाला पंडित विश्वमोहन भट यांच्या रुद्रवीणा वादनाने सुरुवात। तर आजच्या दिवसाची सांगता होणार राहुल देशपांडेंच्या गायनाने।